नमस्कार मंडळी, इरा क्षीरसागर किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. हॉटेलसारखा जाळीदार डोसा तर बनवला, पण सोबतीला ती पिवळी धमक, मऊ लुसलुशीत आणि टेस्टी अशी बटाट्याची भाजी नसेल तर काही मजाच येत नाही, बरोबर ना? म्हणूनच आज आपण अगदी साऊथ इंडियन स्टाईल मऊ लुसलुशीत आणि पिवळी धमक टेस्टी अशी बटाट्याची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे. भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण जिरे टाकलेले आहे. जिरे छान फुलू द्यायचे. त्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकलेली. मोहरी पण छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा चणा डाळ किंवा हरभरा डाळ टाकलेली आहे. डाळ तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा उडीद डाळ टाकलेली आहे. उडीद डाळ पण तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. दोन्ही डाळी तेलामध्ये छान फ्राय करून झाल्यानंतर आपण इथे हिरव्या मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता पण छान तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. यामध्ये टाकलेल्या डाळी आपल्याला खूप जास्त लाल पण परतून घ्यायच्या नाहीत आणि खूप जास्त कच्च्या पण ठेवायच्या नाही. कच्च्या जर राहिल्या तर भाजी थोडीशी कडवट लागण्याची शक्यता असते. आता यामध्ये मी 2 मोठे उभे कट केलेले कांदे टाकलेले आहेत. त्यानंतर पाव चमचा हिंग टाकलेला आहे. हिंग टाकल्यामुळे ह्या भाजीची टेस्ट खूप छान लागते, त्यामुळे हिंग अजिबात स्किप करू नका. कांदा परतत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी करा आणि कमी गॅसवरच कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर कांदा आणि हे बाकीचे मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मी यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद टाकलेली आहे. बटाट्याची भाजी तर आपण नेहमीच बनवतो, पण डोशासोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजीची टेस्ट ही घरच्या बटाट्याच्या भाजीला कधी येत नाही. तर त्यामुळेच मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे की ज्यामध्ये मी साऊथ इंडियन स्टाईल चव येण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी वापरलेल्या आहेत. आता कांदा आणि हे सर्व मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी इथे उकडून घेतलेले बटाटे हाताने अशा प्रकारे कुस्करून टाकलेले आहेत. खूप जास्त बारीकही करून टाकायचे नाहीत, नाहीतर भाजी चिकट होते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने अगदी अशाच प्रकारे कुस्करून टाकायचे आहेत, म्हणजे भाजीला खूप छान टेक्स्चर येते. आता मी यामध्ये चवीपुरते मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे भाजीला एक खूप छान चटपटीत अशी चव येते. आता 5 मिनिटे झाकण ठेवून याला छान वाफ येऊ द्यायची आहे, म्हणजे भाजी अगदी मऊ लुसलुशीत होते. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण बारीक चिरलेली मस्त ताजी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर भाजीला अगदी हॉटेलसारखी चव येण्यासाठी मी या ठिकाणी कसुरी मेथीचा वापर केलेला आहे. कसुरी मेथी टाकल्यानंतर या भाजीचा सुगंध पूर्ण किचनमध्ये दरवळत होता. तयार आहे आपली पिवळी धमक मऊ लुसलुशीत बटाट्याची भाजी. आता मी इथे डोसा बनवून घेत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी डोस्याचे बॅटर बनवले आहे. ते या पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर थंडी असताना पण किती छान फर्मेंट झालेले आहे. आता तवा छान गरम झाल्यानंतर हे बॅटर आपण एकाच दिशेने छान पसरून घेऊया आणि वरची बाजू कोरडी झाल्यानंतर त्यावर थोडेसे तेल टाकून क्रिस्पी होईपर्यंत डोसा भाजून घ्यावा. त्यानंतर आपण अगोदर तयार केलेली बटाट्याची भाजी मी यामध्ये टाकलेली आहे. तयार आहे आपला क्रिस्पी डोसा आणि मऊ लुसलुशीत अगदी चवदार अशी बटाट्याची भाजी. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.